महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 यामध्ये असणारी जी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे, तर या प्रात्यक्षिक परीक्षेअंतर्गत जो विषय आहे तो पहा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा ही कशा स्वरूपाची असणार आहे आणि शिक्षकांनी या संदर्भानं विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक परीक्षा ही कशा स्वरूपाची लिहून घ्यायची याविषयी आपण काय करणार आहोत, थोडक्यामध्ये नियोजन पाहणार आहोत। तर शिक्षकांसाठी सर्वप्रथम महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्याला विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा यावर्षी ही ऑफलाईनच घ्यायची आहे, ही ऑफलाईनच होणार आहे। आणि प्रत्येक परीक्षेसाठी जी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे यासाठी आपल्याला माहिती दरवर्षी विद्यार्थ्यांना आपल्याला अंतर्गत मूल्यमापन जे आहे 20 गुणांचं असतं, पण यावर्षी हे आपल्याला शालेय स्तरावर असणारे जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित विषय शिक्षक आहेत यांनीच काय करायचे आहे, ही परीक्षांचं नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन करून प्रात्यक्षिक परीक्षा आपल्याला घ्यायची आहे। त्यासाठी नेमकं गुणदान कशा पद्धतीनं करायचं आहे हे सविस्तरपणे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर पहा, जे काही विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक आहेत त्या सर्वांनी सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांकडून 3 बाबी ह्या करून घ्यायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत किंवा अंतर्गत 20 गुणांसाठी आपल्याला याच्या नोंदी ठेवायच्या आहेत। त्यामध्ये पहिला आहे प्रकल्प, दुसरा आहे प्रात्यक्षिक वही आणि तिसरा आहे प्रात्यक्षिक गृहपाठ। भाग 1 साठी आणि भाग 2 साठी सेपरेट आपल्याला काय करायचं आहे, त्या 3 गोष्टी करून घ्यायच्या आहेत। प्रकल्प जे असणार आहेत भाग 1 आणि 2 हे 4 गुणांसाठी करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांकडून। प्रात्यक्षिक वही विद्यार्थ्यांकडून आपल्याला 4 गुणांसाठी घ्यायची आहे आणि प्रात्यक्षिक किंवा गृहपाठ प्रत्यक्षात प्रात्यक्षिक परीक्षा घेणं शक्य नसेल तर आपण विद्यार्थ्यांकडून गृहपाठसुद्धा यावर्षी लिहून घेऊ शकतो, हे 6 गुणांसाठी असणार आहे। अशी एकूण भाग 1 साठी 10 गुण असतील आणि भाग 2 साठी 10 गुण असतील, अशी 20 गुणांची आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे। तर आता सर्वप्रथम आपण मुख्य विषयाकडे जाऊया की नेमकं प्रकल्प कोणते घ्यायचे, कसे घ्यायचे, प्रात्यक्षिक वही सोडवायची कशी विद्यार्थ्यांनी, त्यांच्याकडून नेमकं प्रात्यक्षिक वहीमध्ये आपण काय लिहून घेणार आहोत किंवा गृहपाठ कोणते घेणार आहोत किंवा प्रात्यक्षिक हे कशा स्वरूपाचं असणार आहे। तर सर्वप्रथम पहा, जे काही आपण विद्यार्थ्यांकडून प्रकल्प लिहून घेणार आहोत तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये आपण उपक्रम नोंद वहीसुद्धा विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊ शकतो। त्यामध्ये विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 या दोन्ही भागामध्ये प्रत्येकी एका विषयावर आपण एक प्रकल्प विद्यार्थ्यांकडून घ्यायचा आहे, म्हणजे असे 2 प्रकल्प आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे आहेत। प्रकल्पाचा विषय हा आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारितच असावा, प्रकल्प हा आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा देऊ नये विद्यार्थ्यांना। त्यानंतर शिक्षक मित्र हो की जी प्रात्यक्षिक वही आपण विद्यार्थ्यांकडून लिहून घेणार आहोत ती वही बालभारतीने प्रकाशित केलेली असली पाहिजे आणि या बालभारतीने प्रकाशित केलेल्या प्रात्यक्षिक वहीमध्ये असणारे विज्ञान भाग 1 साठी किमान 5 प्रात्यक्षिके आणि विज्ञान भाग 2 साठीची असणारी किमान 5 प्रात्यक्षिके असे आपल्याला विद्यार्थ्यांकडून 10 प्रात्यक्षिके सोडून घ्यायची आहेत, लिहून घ्यायची आहेत, लक्षात ठेवा। आणि त्यानंतर तिसरं जे मेन म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी आपल्याला 12 मार्काचा जो गृहपाठ घ्यायचा आहे भाग 1 साठी 6 गुणांस आणि भाग 2 साठी 6 गुण। जर कोविड-19 विषाणूची परिस्थिती नियंत्रित राहिली तर मूळ मूल्यमापन आराखड्यानुसार आपल्याला विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षेचं आयोजन करून घ्यायचं आहे आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांकडून गृहपाठसुद्धा सोडून घेऊ शकता, आपल्याला ऑप्शन आहे, एक तर प्रात्यक्षिक परीक्षा किंवा गृहपाठ। तर आता हे नेमकं प्रात्यक्षिक परीक्षा जर आपल्याला विद्यार्थ्यांकडून घ्यायची असेल तर या प्रात्यक्षिक परीक्षेची कार्यपद्धती ही कशा स्वरूपाची असणार आहे पहा। प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विज्ञान भाग 1 चा 1 प्रयोग आणि भाग 2 चा 1 प्रयोग असे एकूण आपल्याला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 2 प्रयोग देणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नेमकी गुण विभागणी ही कशी असावी लक्षात घ्या। प्रयोगाची कार्यपद्धती यासाठी आपल्याला 3 गुण द्यायचे आहेत।
पुरेशी निरीक्षणे यासाठी 2 गुण द्यायचे आहेत, अनुमान आणि निष्कर्ष यासाठी 1 गुण, असे एकूण आपल्याला एक प्रयोग हा 6 गुणांसाठी घ्यायचा आहे. आणि सेम हीच कार्यपद्धती आपल्याला भाग 2 यासाठी वापरायची आहे. असे 6 एकूण आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा ही 12 गुणांची घ्यायची आहे. तर पहा, कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करणे जर शक्य झाले नाही तर विज्ञान भाग 1 साठी आणि विज्ञान भाग 2 साठी प्रत्येकी आपल्याला एक गृहपाठ विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे आवश्यक आहे. आणि हा गृहपाठ तुमचं पाठ्यपुस्तक आणि प्रात्यक्षिक वही यामधीलच असावा, लक्षात घ्या. आता नमुन्यासाठी पहा, जे काही आपण उदाहरणांमध्ये मार्गदर्शन म्हणून आपण काही गृहपाठ विषय निवडताना काही विषय निवडू शकतो, किंवा काही प्रयोग आपण घेऊ शकतो विद्यार्थ्यांकडून लिहून. विज्ञान भाग 1 यामध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, प्रकाशाचे अपवर्तन, काचेच्या चिपेचा प्रयोग, प्रिझमच्या साह्याने होणारे प्रकाशाचे अपस्करण, बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर, होपचे उपक्रम यापैकी कोणताही एक प्रयोगसुद्धा आपण विद्यार्थ्यांकडून गृहपाठासाठी लिहून घेऊ शकतो. किंवा विज्ञान भाग 2 यामध्ये फुलाची रचना, सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन, मानवी प्रजनन संस्था, जैविक खते आणि प्राणी वर्गीकरण यापैकी एका गृहपाठाची निवड आपण करू शकतो. अशाच प्रकारचे अनेक बाकीचे जे काही गृहपाठ आहेत ते सुद्धा तुम्ही एक तर प्रयोगवही किंवा पाठ्यपुस्तक या अंतर्गत निवडू शकतात. आणि विशेष म्हणजे शिक्षकांसाठी सूचना आहे, यावर्षी प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ हे सर्व विद्यार्थ्यांकडून लिखित स्वरूपात घेतल्यानंतर आपल्याला आपल्याच शाळेत हे जमा करून घ्यायचे आहे आणि शाळेने या नोंदी आपल्याला जतन करून ठेवायच्या आहेत. तशा प्रकारे शिक्षक मित्रांना विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी जी होणारी आपली प्रात्यक्षिक परीक्षा आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 अंतर्गत होणारी प्रात्यक्षिक परीक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञान या परीक्षेचं नियोजन नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल. तर लक्षात घ्या, आणखीन एकदा अंतर्गत 20 गुण जे आपण देणार आहोत विद्यार्थ्यांना, त्यामध्ये प्रकल्प, प्रात्यक्षिक वही आणि प्रात्यक्षिक किंवा गृहपाठ असं एकूण आपल्याला 20 गुणांचं विद्यार्थ्यांकडून लिहून घ्यायचं आहे आणि शाळेतच याच्या नोंदी ठेवायच्या आहेत. धन्यवाद.